संध्याकाळी बनवायचा होता मुलाचा फेवरेट वडा सांबार, म्हणून इथे मी उडदाची डाळ घेतली, 2 वाट्या डाळ घेतली आणि ही स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतली। यानंतर 4 ते 5 तास ही भिजत ठेवली होती। 5 तासामध्ये खूपच छान अशी डाळ भिजली गेली। यानंतर ही चाळणीमध्ये अशी काढून निथळत ठेवली। यातलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर आता डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि वाटताना अगदी कमीत कमी पाणी घालायचं। डाळीतलंच पाणी इथे मी घालते। यानंतर हे तयार पीठ 3 ते 4 मिनटं छान फेटून घ्यायचं, यामुळे वडे अगदी हलके फुलके होतील। चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे पीठ पहा पाण्यामध्ये घालते, हे तरंगतंय म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट आहे। याचे वडे अगदी हलके होतील। आता वडे तयार करूया। तर चमचा पाण्यामध्ये भिजवून घेतला, हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं आहे। आता याला मेदवड्याचा शेप देऊया। आता हे वडे अलगद तेलामध्ये सोडायचे आहेत। तेल अगदी व्यवस्थित गरम करून घेतलं आहे। पसरट पॅन घ्यायचा, म्हणजे एका वेळेस 3 ते 4 मेदू वडे फ्राय करता येतात। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे मी फ्राय करून घेतलेत। अगदी मस्त हलके फुलके असे मेदू वडे तयार झालेत। इथे मी सांबार आणि चटणीबरोबर वडे सर्व केलेत। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।